तुम्हा सर्वांना माझा नमस्कार. उपस्थित असलेले मान्यवर आणि माझ्या समोर बसलेले वायफाय वर जोडलेले पण डोक्याशी तुटलेले माझे सन्माननीय श्रोते हो, तुम्हा सर्वांना माझा नमस्कार. मित्रांनो, एक छोटासा प्रश्न विचारते. आता इथे उपस्थित प्रेक्षकांमध्ये किती जणांकडे स्मार्टफोन आहेत? त्यांनी आपला हात वर उचला. हो, उचला ना. ठीक आहे. आता किती जणांच्या स्मार्टफोनात व्हॉट्सॲप, फेसबुक, इंस्टाग्राम यांसारखे ॲप आहे? त्यांनी आपला हात अजून वर उचला. आणि हा OTP कोणालाही सांगू नका. असं सांगू नाही, कधीतरी सांगितलंय काय? मित्रांनो, इथूनच सुरू होतो सायबर गुन्ह्यांचा वाढता विळखा. तर सायबर गुन्हा म्हणजे नेमकं काय? पूर्वीच्या काळात चोर यायचा, तो दार फोडायचा, कुरूप तोडायचा आणि आपण ओरडायचो. पण आजचा चोर तो न भेटता न बोलता आपल्या खिशातून पैसे काढतो आणि आपण म्हणतो अरे काही नाही, जरासा नेटवर्क प्रॉब्लेम आला असतील. ऑनलाईन फसवणूक, OTP चोरी, सोशल मीडिया हॅकिंग, फेक कॉल्स, बनावट लिंक्स, हे सगळं म्हणजे काय? हे सगळं म्हणजे सायबर गुन्हे. तुम्हाला कधी KYC अपडेट करा असा मेसेज आला आहे का? किंवा एखाद्या अनोळखी लिंकवर क्लिक केल्यावर तुम्हाला लॉटरी लागतील असं कधी कोणी सांगितलं आहे का? किंवा एखाद्या अनोळखी नंबरमधून मी बँकमधून बोलतोय असं कधी झालं आहे का? मित्रांनो, इथे उपस्थित बहुतेक जणांची उत्तरं हो असतील. तुमचं उत्तर हो आहे म्हणजे तुम्ही गुन्हेगार नाही पण मात्र बळी होऊ शकता. आजकालचे चोर इतके हुशार झाले आहेत की आपण पासवर्ड ठेवतो 1 2 3 4 5 6 7 8 आणि तो चोर म्हणतो अरे वा, मेहनतच नाही. मित्रांनो, आपण म्हणतो माझ्याकडे काय आहे चोरी करायला, पण तुमचं नाव, तुमचा आधार, तुमचा फोटो आणि तुमची ओळख हे सगळं सोन्यापेक्षा महाग आहे. सायबर गुन्ह्यांचा वाढता विळखा का? कारण इंटरनेट सर्वत्र पोहोचलं. माहिती जास्त, उत्सुकता कमी. उत्सुकता जास्त, सतर्कता कमी आणि विश्वास तो तर खूपच जास्त. आणि हा सायबर गुन्हेगार आपल्या विश्वासावरच वार करतो. मित्रांनो, मी फार काही मोठं सांगणार नाही, फक्त 5 असे सुवर्ण नियम सांगते. तुमचा OTP, तुमची सही ही कोणालाही सांगू नका. सोशल मीडियावर सर्व काही शेअर करू नका. शंका आली तर थांबा, विचार करा आणि मगच त्यावर क्लिक करा. सायबर गुन्हेगार हे आपल्यापासून फार दूर नाही, तर तो आपल्या स्क्रीनच्या दुसऱ्याच बाजूला बसलेला आहे. आज प्रश्न हा नाही की इंटरनेट वापरायचं की नाही, आज प्रश्न हा आहे की शहाणपणानं वापरायचं की निष्काळजीपणानं. चला तर मग स्वतः जागरूक होऊया, इतरांना जागरूक करूया आणि या सायबर गुन्ह्याच्या विळख्यातून स्वतःला आणि या समाजाला वाचवूया. धन्यवाद. मातीत ज्यांनी तेवला असे थोर संत, महाकवी आणि नाथपंथी परंपरा जपणारे संत सोयरोबानाथ आंबिये यांच्या पवित्र जयंती सोहळ्यानिमित्त उपस्थित सर्व भाविकांना माझा मनोभावे नमस्कार. शुभागमन हे आपुले झाले, सोन्याच्या पाऊली अर्पितो स्वागत सुमनांजली, अर्पितो स्वागत सुमनांजली. गमन हे आपुले झाले, शुभागमन हे आपुले झाले, सोन्याच्या पाऊली अर्पितो स्वागत सुमनांजली, अर्पितो स्वागत सुमनांजली. आज आपुल्या सहवासाने, आज आपुल्या सहवासाने ओठांवर ये मंजुळ गाणे, ओठांवर ये मंजुळ गाणे. ज्ञानदेवता जणू अवतरली,
नामाचे राऊळी अर्पितो स्वागत सुमनांजली अर्पितो स्वागत सुमनांजली. शोभते विद्येला खरी शोभा विनयानेच येते. केवळ ज्ञान असून उपयोग नाही, तर नम्रता आणि संस्कार असतील तरच विद्या खऱ्या अर्थाने उजळून येते. आदरणीय मुख्याध्यापक, उपस्थित मान्यवर आणि माझ्या बालमित्रांनो, आज मी आपल्या समोर अशा एका विषयावर बोलणार आहे ज्याने मानवी जीवनाचं आवाहन दिलेलं आहे. मित्रांनो, बुद्धिमान कोणाला म्हणायचं? ज्याला जास्त गुण मिळतात तो बुद्धिमान? जो फराट्यात इंग्लिश बोलतो तो बुद्धिमान? की जो मोठ्या पदावर असतो तो बुद्धिमान? बुद्धिमत्ता म्हणजे केवळ माहिती साठवणं नाही, तर बुद्धिमत्ता म्हणजे आयुष्याचं पुस्तक समजून वाचणं आहे. संगणकाला सगळं काही माहीत असतं, पण तो शहाणा नसतो. गुगलला प्रचंड माहिती असते, पण तो माणूस नसतो. आणि असला तरी माणसाच्या भावना आणि संवेदना येऊ शकत नाहीत. जीवनाच्या सर्व क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचं प्रस्त वाढत चाललेलं आहे. अनेक प्रकारचे यांत्रिक शिक्षण घेऊन यंत्राद्वारे कामे मोठ्या प्रमाणात केली जात आहेत. हे सगळं ॲप वापरल्यामुळे आपलं आजचं जीवन सुखकर होत चाललेलं आहे. त्यामुळे अनेक गोष्टी ज्या आहेत, बँकेपासून ते रोजच्या जीवनातील कामे आम्ही त्याच्या ताब्यात देत चाललेलो आहे. काळाची गरज की प्रकृतीच्या ऱ्हासाचे कारण? हाच आजचा प्रश्न आहे. मित्रांनो, बदलत्या काळात टिकून राहण्यासाठी माणसाला सतत प्रगती करावी लागते. आजचे जग वेगाने बदलत आहे. वेळेचे महत्त्व वाढले आहे आणि अचूकतेची अपेक्षा देखील. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे आज शिक्षण, व्यवसाय, उद्योग, शेती, संरक्षण अशा अनेक क्षेत्रामध्ये क्रांती घडून आली आहे. आज डॉक्टर AI माध्यमातून आजारांचे अचूक निदान करतात. शेतकरी हवामानाचा अंदाज घेऊन शेती नियोजन करतात, तर विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन अगदी सहज मिळून जाते. वेळ, श्रम आणि खर्च वाचवणारी ही प्रणाली निश्चितच बदलत्या काळाची गरज ठरते. परंतु ह्या नाण्याची दुसरी बाजू सुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या अतिवापरामुळे आज मानवी रोजगारावर संकट येत आहे. अनेक कामे यंत्रे करू लागल्याने
मानवी विचारशक्ती कमी होत आहे. यंत्रांवर वाढत जाणारे अवलंबन मानवी विचारशक्ती, सर्जनशीलता आणि सहनशीलता कमी करत आहे. माणूस हळूहळू यंत्रांसारखा वागू लागला तर ती नक्कीच चिंतेची बाब असेल. शिवाय मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञानाचा वापर केल्याने नैसर्गिक संसाधनांवर ताण येतो. याशिवाय कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी लागणाऱ्या मोठ्या डेटा सेंटर्समुळे प्रचंड विजेचा वापर केला जातो. नैसर्गिक संसाधनांचा ऱ्हास होतो व प्रकृतीवर दुष्परिणाम होतात. अशा वेळेस कृत्रिम बुद्धिमत्ता ही प्रकृतीच्या ऱ्हासाचे कारण ठरत असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. म्हणून येथे आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. कृत्रिम बुद्धिमत्ता ही स्वतःच चांगली किंवा वाईट नसते. तिचा वापर तिला तसे बनवतो. ज्या प्रकारे चाकाचा वापर वाहनासाठी होऊ शकतो त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे अपघातासाठीही होऊ शकतो. त्याचप्रमाणे एआयचा वापर मानव कल्याणासाठी किंवा विनाशासाठीही होऊ शकतो. म्हणूनच आजच्या तरुण पिढीने, विशेषतः आम्हा विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाचा विवेकपूर्ण वापर शिकला पाहिजे. नैतिक मूल्ये, मानवी संवेदना आणि नैसर्गिक समतोल जपत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केल्यास आपल्याला खरी प्रगती साधता येईल. ती मानवतेसाठी वरदान ठरेल. अन्यथा विवेकशून्य आणि स्वार्थी वापरामुळे, अतिवापरामुळे ती मानव व निसर्ग दोघांच्याही ऱ्हासाचे कारण ठरू शकते. शेवटी एवढेच सांगू इच्छिते, तंत्रज्ञान हे माणसाच्या सेवेसाठी असावे. मानव तंत्रज्ञानाचा गुलाम होऊ नये. मानवी बुद्धी आणि नैसर्गिक समतोल जपत तंत्रज्ञानाचा वापर केल्यास आपल्याला खरी प्रगती साधता येईल. म्हणून आजच आपण ठरवूया, बुद्धी कृत्रिम असो वा नैसर्गिक, जबाबदारी मात्र मानवी असली पाहिजे. कारण निसर्ग वाचला तरच प्रगती टिकेल. धन्यवाद.